मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। आज आपण सुंदर अशी बाही डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। हे पहा, इथे अस्तर घेतलेला आहे, ब्लाउज पीस मधला इथे कपडा सुद्धा घेतलेला आहे। हे पहा, बघू शकता ब्लाउज पीसाची लेस आहे, ही इथे मी वापरणार आहे। जेवढी लागते तेवढी आपल्याला इथे वापरायची आहे। आता इथे बघू शकता हा कपडा इथे घेतलेला आहे, की लेस पकडायची आहे, त्यानुसारच इथे मी अस्तर घेतले। थोडीशी बाही आपल्याला मोठी शिलाई करायची आहे, त्यानुसारच इथे मी अस्तर सुद्धा घेतलेला आहे। बघू शकता, हे पहा, याची मी डबल घडी करून घेते। सुंदर अशी बाही डिझाइन इथे आपली होणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी अस्तरची घडी करून घेतली। उंची इथे आपल्याला 9.5 ठेवायची आहे। तुम्हाला लांब बाही आवडत असेल तर लांब सुद्धा तुम्ही शिलाई करू शकता। हे पहा, उंची इथे मी 9.5 ठेवलेली आहे पूर्ण, म्हणजे बाहीची उंची इथे 8.5 आहे। 1 इंच मी इथे वाढवून घेतलेली आहे, म्हणजे ही लेस लावायची आहे त्या सहित मी इथे पकडलेला आहे। लेस सुद्धा सांगते तुम्हाला किती इंचाची आहे, 2 इंचाची ते लेस आहे। बघू शकता 8.5 तयार आहे इथे, म्हणून मी 1 इंच वाढवून 9.5 ची उंची टाकलेली आहे। आता इथे हे सर्व वरचं मी कट करून घेते सर्वात आधी। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे ही बंद बाजू आहे, घडी टाकायची सुरुवातीला आधी 9.5 ची घडी घ्यायची आहे। आपली पुरली सुद्धा पाहिजे ती ब्लाउजला जोडायला। हे पहा, 9.5 वरती खालीपर्यंत मी मार्किंग करून घेते। हे पहा, इथे वरती सुद्धा एक लाईन मारून घेते। आता उंच बाही आहे त्याच्यामुळे वरून आपल्याला 3.5 वरती मार्किंग करून घ्यायचा इथे। हे पहा, वरून इथून मी 3.5 वरती मार्किंग करून घेतलं। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथून आतल्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे। हे पहा, इथं मार्किंग करून घेतलं। आता इथे आपल्याला 1 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने। आणि इथून आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे। आता इथून आपल्याला हे पहा, इथून बाहीचा आकार द्यायचा आहे। हे पहा, इथून सुरुवात करायची आहे, थोडासा खाली घेऊन हे पहा अशा पद्धतीने इथं घ्यायचं आहे। हे पहा, थोडासा उंच घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे। हे पहा, बघू शकता इथे हा झाला पाठीमागच्या बाजूचा आकार। आता इथून घ्यायचा आहे आपल्याला। हे पहा, वरती कमी कमी करत अशा पद्धतीने हे पहा असा आकार द्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने। आता आपल्याला इथे दंडघेर, जो तुमचा दंडघेर असेल तो तुम्ही इथे टाकायचा आहे। दंडघेर 6 आहे। हे पहा, इथे 6 वरती मार्किंग करून घेते आणि 2 इंच किंवा 1.5 इंच शिलाई मार्जिन तुम्ही पकडत जा। हे पहा, मी तर 2 इंच पकडलेलं आहे। कंपल्सरी मी 2 इंच पकडत असते, कसं टाईट झालं तरी ते उसवायला आपल्याला सोपं पडतं। आता हे सर्वात आधी आपण बाहीचं कटिंग करून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने इकडचे दोन्ही सुद्धा पदर धरून आपल्याला हे कट करायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने। हे पहा, इथं मध्यावरती मार्किंग करून घ्या। सेंटर खूप महत्त्वाचा असतो, कारण की बाही जॉईन करताना आपल्याला तिथूनच जॉईन करावे लागते। हे पहा, आणि पुढच्या बाजूला सुद्धा काय करत जा, एक मार्किंग करून ठेवत जा, म्हणजे मागे पुढे तुमचं होणार नाही तिथे कधी। हे पहा, इथं असं मार्किंग करून ठेवत जा। ही खोलगट बाजू आहे ना, ती पुढची बाजू असं मार्किंग करून ठेवत जा इथं पण, म्हणजे कसं जरी आतल्या बाजूला अस्तर जॉईन करताना एक बाजू गेली तरी एक तुम्हाला इथे मार्किंगचं बाजू राहील, तुमच्या लक्षात येऊन जाईल तिथे। हे पहा, ही व्यवस्थित आपलं कटिंग झालेलं आहे। बघू शकता परफेक्ट आकार सुद्धा आपला इथे आलेला आहे। आता इथे बघू शकता हा कपडा आहे। हे पहा, उलट सुलट चेक करत जा नेहमी। हे पहा, अशी याची घडी करून घेते। ही बंद बाजू आहे। आणि जेवढ्या तुम्हाला चुन्या, खूप सुंदर अशा आपण बाही डिझाइन बघणार आहोत, जेवढ्या तुम्हाला चुन्या हव्या आहेत ना तेवढ्या तुम्ही इथे मार्किंग करायचं आहे। आता इथे सर्वात आधी मध्याला मार्किंग करून घ्या। हे पहा, इथे सुद्धा घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा खालच्या बाजूला घ्या मध्याला मार्किंग करून। असं मध्य आपल्या लक्षात राहिला पाहिजे। हे पहा, अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्या। आता इथे तुम्हाला जेवढ्या चुन्या हव्या आहेत तेवढ्या चुन्या इथे तुम्ही टाकायच्या आहेत। किती लांबीचा कपडा, जर कमी असेल तर इथे 9 इंच घ्या, आणि जास्त असेल तर 10 10.5 पर्यंत घेतलं तरी चालेल। इथे एक मार्किंग करून घ्या। आणि तुम्हाला पूर्ण बाहीला जर चुन्या टाकायच्या असतील तर पूर्ण बाहीला सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता। हे पहा, इथे एक मार्किंग करून घेते मी, त्याच्या खाली समोर एक थोडीशी जागा ठेवायची इकडच्या बाजूला, थोडंसं फिटिंगच्या बाजूला आपल्या। हे पहा, आता इथे सुद्धा मार्किंग आहे, इथे पण एक असं कट मारून ठेवा। हे पहा, अशा पद्धतीने। हे पहा, इथे सुद्धा मारला मी कट। आता आपल्याला इथे काय करायचं आहे, हे पहा, इथून चुन्या टाकायला सुरुवात करायची। इथे मध्य फक्त हा लक्षात ठेवा, इथे सुद्धा मध्य आहे। जॉईन करताना आपल्याला मध्यापासूनच बाही जॉईन करतो, तो खूप महत्त्वाचा आहे। इथे सुद्धा आपला कपडा हा उलट सुलट इथे चेक करत जा नेहमी। आता इथून आपल्याला सुरुवात करायची आहे चुन्या टाकायला।
हे पहा अशा पद्धतीने आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत, एकदम छोट्या छोट्या आणि सावकाशमध्ये घ्यायच्या आहेत आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने आणि अर्धा इंचाचे टाकायचे आहेत. हे पहा हे अर्धा इंच, पुढच्या बाजूला अर्धा इंच, अशा पद्धतीने आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत. हे पहा बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित मी ते चुन्या टाकून घेतले. हे पहा व्यवस्थित एकदम एकसारख्या टाकायच्या आहेत. आता इकडची खालची बाजू इथे बघू शकता कट आहे आपला. हे पहा इथे तिथूनच सुरुवात करायची आहे. आता त्या चुन्यांचे तोंड आपल्याला ह्या बाजूला, इकडची बघू शकता आपण ह्या बाजूला केली. आता ह्या चुन्यांचे तोंड आपल्याला इकडच्या बाजूला करायचे आहे. एवढं फक्त इथे लक्षात ठेवा. हे पहा इथे कट आहे, तिथूनच सुरुवात करायची आपल्याला. ते इथपर्यंत टाकायचे आहेत म्हणजे तुमचं सुंदर असा डिझाईन सुद्धा तिथे होऊन जाते. हे पहा आता इथून सुरुवात करायची आहे. ह्या चुन्यांची तोंड इकडच्या बाजूला झालेली आहेत, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि इकडची ह्या बाजूला करायची आहे. आता इथे पुढच्या बाजूला आपल्याला लेस लावायची आहे. हे पहा इथे सर्वात आधी अशी ठेवायची आहे आपल्याला आणि इथून सुरुवात करायची आहे आपल्याला. आता हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने. हे पहा इथे आपण पूर्ण शिलाई मारून घेतली. आता इकडच्या बाजूला आपल्याला इथे व्यवस्थित एक दाबटीप टाकून घ्यायची आहे, एकदम कडेला. आता इथे हा अस्तरचा कपडा अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथे एकदम कडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा अस्तरचा कपडा. हे पहा बघू शकता अशी लेस लावून घेतली. ही वरची बाजू आहे, आतल्या बाजूला ते आपण फोल्ड करून घेतलं व्यवस्थित. आणि हा अस्तरचा कपडा ह्याच्यावरती आपल्याला ठेवायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित ठेवायचा आहे. हे पहा हे पहा अशा पद्धतीने. आणि व्यवस्थित इथे एक पूर्ण व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे शिलाई करून झाली. इथे हे पहा बघू शकता अस्तरवरती एकदम कडेकडेला शेवटपर्यंत एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. आणि कपडा आतल्या बाजूला आपल्याला तो पलटी करायचा आहे. व्यवस्थित शिलाई मारून झाली. आता दाबटीप टाकून झालेली आहे आपली. हे पहा आता हा कपडा आतल्या बाजूला घ्यायचा आहे, एकदम कडेकडेला. इथे व्यवस्थित कडेपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आतमध्ये तो कपडा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. हे पहा आता बघू शकता इथे व्यवस्थित आपल्या आतल्या बाजूला पूर्ण गेलं. हे पहा म्हणजे धागे सुद्धा तुम्हाला ते अशा पद्धतीने अस्तर लावलं तुम्ही तर तुम्हाला इथे धागे सुद्धा कुठे दिसणार नाही, तर पूर्ण आतल्या बाजूला जातात. हे पहा अशा पद्धतीने. आता हे पहा आता इथे काय करायचं आहे, हे अस्तर पूर्ण व्यवस्थित आपल्याला ह्या आकारामध्ये व्यवस्थित इथपर्यंत हे शिलाई करून घ्यायची आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जेवढा शिल्लक कपडा आहे तो हे पहा अशा पद्धतीने जेवढा शिल्लक आहे तेवढा इथे आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. इथे बाही शिलाई करून तयार झाली. बघू शकता इथे चुने सुद्धा बघू शकता आपल्या एकसारख्या पूर्ण आलेल्या आहेत.
तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने अर्धा इंच चेक पकडा, म्हणजे जेणेकरून काय होईल तुमचे एकसारखे होतील आणि म्हणजे तुमचं तिथे कुठे चुकणार सुद्धा नाही। वरच्या बाजूला सुद्धा आपले एकदम व्यवस्थित झालेला आहे आणि फुगा सुद्धा इतका सुंदर असा पडतो ह्याचा आणि अस्तर सुद्धा जास्त लागत नाहीये। तुम्ही नक्की शिलाई करून बघा, खूप सोपी पद्धत आहे आणि अस्तर अशा पद्धतीने लावा म्हणजे धागे वगैरे निघणार नाहीयेत, दिसायला सुद्धा ते खूप व्यवस्थित वाटतं। आणि इथे मध्यभागी ना काय करा, एक मार्किंग करून ठेवा, जॉईन करायला आपण तिथूनच सुरुवात करतो। हे पहा बरोबर आपला मध्ये सुद्धा आलेला आहे का असं चेक करायचं आहे तुम्ही। हे पहा बरोबर आलेला आहे, इथे बरोबर असं चेक करा म्हणजे तुम्हाला हा भाग पुढच्या बाजूला येतो। हे पहा असं मार्किंग करून ठेवा म्हणजे जेणेकरून काय होईल तुमचं तिथे बाही जॉईन करताना कधी चुकणार सुद्धा नाहीये। हे पहा अशा पद्धतीने आपली इथे डिझाईन तयार झाली बाहीची। मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा। माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।